नमस्कार, मी विश्वास उटकी. लोकसभा 2024 ही 4 जूनच्या मतमोजणीनंतर निर्माण झालेली असेल आणि त्या ठिकाणी शेवटची फेरी ही 1 जूनची आहे. ती 7वी फेरी आहे. या 7व्या फेरीमध्ये इंडिया आघाडीचं जे उद्दिष्ट असलं पाहिजे आणि जे आहे ते 350चा टप्पा गाठला पाहिजे आणि त्याकरिता 1 जूनला 57 ठिकाणी लोकसभेच्या इलेक्शन्स आहेत आणि या 57 ठिकाणी किमान 40 ठिकाणी इंडिया अलायन्सला बाजी मारायला लागेल. हे दिसायला खरं आता कठीण दिसतंय असं कोणी म्हणेल, पण हे म्हणत असताना 2019च्या संदर्भात हे म्हणणं, हे संदर्भ सोडून जर कोणी बोलायचं म्हटलं तर योग्य ठरेल. पण 2019चा कोणताही संदर्भ आता 2024 या निवडणुकीत उपलब्ध नाहीये. विशेष करून पंजाब, यूपी, बिहार आणि झारखंड या ठिकाणचा मी संदर्भ देतोय. संपूर्ण संदर्भ बदलले अशी ही निवडणूक आहे. पहिली गोष्ट, लोकांनी निवडणूक अंगावर घेतलेली आहे आणि मोदींना कोणत्याही परिस्थितीमध्ये संविधानाचं संरक्षण करता मोदींना हरवलंच पाहिजे हे आता सर्वत्र निव्वळ बोललं जात नाहीये, तर प्रत्यक्षामध्ये होतंय. मुद्दा नंबर 2, मोदी की गॅरंटी हा विषय आता लोकांनी सोडून दिलाय. मोदींना हटवणं हा अग्रक्रमाचा विषय झालाय आणि म्हणून न्यायपत्रामधल्या ज्या गोष्टी जे राहुल गांधी सातत्याने मांडतायत, होय अखिलेश यादव आणि तेजस्वी सुद्धा महागाई कमी करणं, रोजगार निर्माण करणं, या ज्या गोष्टी ते मांडतायत, याभोवती यूपी, बिहार, झारखंड याच्यामध्ये एक तुफान उभा राहिलेला आहे आणि सगळा युवा वर्ग, विशेष करून अल्पसंख्याक मग ते पंजाब मधले असतील म्हणजे शीख, पंजाबी आणि संपूर्णपणे बहुजन समाज, दलित समाज आणि मुस्लिम समाज हा यूपी आणि बिहारमध्ये या 3 तरुणांच्या भोवती एकवटलाय. आणि ते 3 तरुण म्हणजे राहुल गांधी, अर्थातच तेजस्वी यादव आणि अखिलेश, या तिघांनी मिळून या महत्वाच्या उत्तरेच्या भागामध्ये सगळं एकमत किंवा बहुमत म्हणू हे इंडिया अलायन्सच्या भोवती उभं केलंय. पश्चिम बंगालमध्ये 9 ठिकाणी, त्यात कलकत्ता शहर आहेच, जी निवडणूक आहे त्या ठिकाणी 1-2 जागा वगळता ममता दीदीचा वर्चस्व त्या ठिकाणी आहे. त्यामुळे पश्चिम बंगाल, बिहार, यूपी आणि झारखंड याच्यामध्ये मागच्या वेळीचे जे आकडे, बंगालमध्ये टीएमसी बहुतांशी त्याही ठिकाणी होती आणि याही वेळेस येईल, यात काही शंका असण्याचं काही कारण नाही. त्या ठिकाणी साधारणपणे 70% मतदान होण्याची अपेक्षा आहे, जे मागच्या वेळेस जे झालं जवळजवळ तेवढंच. यूपी, बिहारमध्ये मतदान कमी झालेलं आहे, पण जे पर्सेंटेज मागच्या वेळेचं आहे त्याची सुद्धा सरासरी 65 आहे. ती जर गाठली गेली तर निश्चितपणे, आणि पंजाब मधल्या 13 जागांपैकी बहुतांश जागा आप आणि काँग्रेसमध्ये जरी तत्वतः लढत दिसत असली तरी मोदी विरोधामध्ये हे दोन्ही पक्ष कोऑर्डिनेशन करून लढत आहेत. आणि त्यामुळे आता चित्र असं आहे की एका बाजूने आप पक्ष पंजाबमध्ये आपल्या जागा राखतील, पण काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी 5 किंवा 6 जागा मिळवून संसदेमध्ये हे दोन्ही पक्ष इंडिया आघाडीचे एक बलवान पक्ष म्हणून प्रवेश करतील. त्या ठिकाणी 13 जागा आहेत. हिमाचलमध्ये काँग्रेसचं सरकार आहे आणि त्या 4 जागांपैकी किमान 3 जागा कंगना रणावतचा पराभव हे नक्की आहे. त्या ठिकाणी मंडी या ठिकाणी त्या निवडणूक लढवत आहेत आणि आनंद शर्मा हे काँग्रेसचे ज्येष्ठ राज्यसभा सभासद आत्ता हिमाचल प्रदेशमधून लढवत आहेत. चंदीगडमध्ये तिवारी लढवत आहेत. हे 2 काँग्रेसचे मोहरे. पंजाबचा चंदीगड, तर चंदीगड युनियन टेरिटरी आहे, परंतु त्या ठिकाणी एक अत्यंत महत्वाचा मोहरा काँग्रेसचा निवडणूक लढवतोय. त्यामुळे हे दोन्ही काँग्रेसचे नेते आज राज्यसभेत आहेत, ते लोकसभेत येतील. मुद्दा या ठिकाणी असा आहे की म्हणजे होम मिनिस्टर किंवा प्राईम मिनिस्टर
हे आज ज्या मीडियाशी बोलतायत की आम्ही 5व्या टप्प्यानंतर 310 क्रॉस केलेले आहे, तेव्हा वस्तुस्थिती अशी की ते 210च्या पुढे नाही आहेत. मी स्वतः त्यांच्याविषयीचं रीडिंग या मॅक्स महाराष्ट्राच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की 180 ते 200च्या पलीकडे भारतीय जनता पक्ष हा जाऊच शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये काही विश्लेषक 240 पर्यंत बीजेपीला रँकिंग देतायत किंवा सीटा देतायत, पण तीही शक्यता नसताना असं कोणी विश्लेषकांनी आता म्हणणं की 240 जरी मिळाले तरी पंतप्रधान हे मोदी असतील, या म्हणण्याला निव्वळ मूर्खपणा असंच म्हणावं लागेल. कारण असा कोणताही रस्ता मोदींना किंवा अमित शहाना उपलब्ध नाही की ज्या ठिकाणी बीजेपी सत्तेत येईल. त्यामुळे बीजेपी पडणं आणि ते 200 पर्यंत न पोहोचणं हा एक पहिली गोष्ट. झालेल्या निवडणुकांचे अंदाज जे आपण वर्तवले आहेत त्यात आता कोणीही बदल करू शकत नाही. असं असताना शेवटची फेरी जी आहे ही फेरी बीजेपी 300 पार होऊच शकत नाही, नंबर 1. आणि ते 240च्या आत नव्हे तर ते 200च्या आत असतील, हा पहिला महत्वाचा भाग. आणि शेवटच्या फेरीमध्ये बंगालमध्ये ममता दीदी, अखिलेश, तेजस्वी आणि राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये बाजी मारतील. आणि मागच्या वेळी जरी या 57 मधून 40 पेक्षा जास्त भारतीय जनता पक्ष असले तरी ह्या सगळ्या सीटांवरती ही जी काही वावटळ निर्माण झाली आहे, हे जे काही तरुणांचा जो काही एक प्रचंड जोरदार प्रचार युपी आणि बिहारमध्ये दिसतोय, झारखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये आणि पंजाबमध्ये दिसतोय, त्यातून आप, काँग्रेस, अखिलेश, तेजस्वी आणि ममता हे इंडिया अलायन्सचे पार्टनर हे 40 सीटांपेक्षा जास्त सीटा मिळवतील याच्याबद्दल माझ्या स्वतःच्या मनात शंका नाही. आणि हे मिळवत असताना यांचं मार्जिन मोठं असेल. नो डाऊट की यापूर्वी 2019ची एकच तुलना करावी लागेल की त्या ठिकाणी 50% जास्त मतदान या भागांमधून बीजेपीच्या विनिंग सीटमध्ये झालं होतं. पण आता जे वातावरण आहे ते वातावरण पूर्णपणे मोदी आणि शहांच्या विरोधात आहेत आणि लोक इंडिया अलायन्सच्या सगळ्या पार्टनर्सच्या भोवती प्रचंड मोठ्या सभा घेत आहेत. आणि म्हणून ऐकलं जाते तर राहुल गांधींना, अखिलेशना आणि तेजस्वीला आणि त्या ठिकाणी न्यायपत्र अंमलात आलं तर माझ्या घरात महिला म्हणून 1 लाखाची फिक्स डिपॉझिट निर्माण होते. मला नोकरी मिळाली तर मला दर महिन्याला एक अप्रेंटिस म्हणून 8,500 रुपये मिळतात आणि ते विद्यावेतन असेल. आणि ज्या वेळेस राहुल गांधी म्हणतात किंवा तेजस्वी म्हणतात की आम्ही सरकारी नोकऱ्यांमध्ये 30 लाख केंद्र सरकारमध्ये आल्यानंतर ताबडतोब 15 ऑगस्टला भरू, किंवा तेजस्वींचं म्हणणं बिहार सरकारमधल्या सर्व नोकऱ्या आम्ही ताबडतोबीने भरण्याचा पहिला निर्णय करू, याच्यामध्ये रोजगार निर्मिती ही ताबडतोब सुरू होते आणि या भोवती लोक एकवटतायत. बिहारमध्ये, युपीमध्ये, झारखंडमध्ये. याचा परिणाम म्हणून 57 जागांपैकी 40 पैकी जास्त जागा आज इंडिया अलायन्सच्या पार्टनर्सना मिळतील. आपला आणि काँग्रेसला पंजाबमध्ये 13 सीटांपैकी त्यांच्यातच वाटणी होईल. जरी ते त्या ठिकाणी निवडणुका एकमेकाच्या विरोधात जरी लढत असतील तरी त्या दोघांना मिळून त्यांनी काही ठिकाणी फ्रेंडली फाईट्स केल्यात. बीजेपीला एकही सीट मिळता कामा नये, अकाली दलाला एकही सीट मिळता कामा नये, या दृष्टीने तिथली प्रचार यंत्रणा आपची आणि काँग्रेसची काम करते आहे. आणि म्हणून चंदीगडमध्ये काँग्रेसचा विजय होईल, मंडीला काँग्रेसचा विजय होईल, त्याचबरोबर कलकत्त्यामध्ये ममता दीदीचा विजय असेल. त्या ठिकाणी 2 ठिकाणी सीपीएमचे एक तगडे उमेदवार आहेत. पण बीजेपी, ममता दीदी आणि डावे याच्यामध्ये निश्चितपणे तृणमूल काँग्रेस मोठ्या मताधिकाने निवडून येऊ शकते, असा त्या ट्रायंग्युलर फाईटचा एक नेट रिझल्ट असू शकतो. माझं म्हणणं एवढंच आहे की या 1 जूनच्या निवडणुकीनंतर 40 पेक्षा जास्त सीटा इंडिया अलायन्सकडे येऊन इंडिया अलायन्स जो ऑलरेडी 310च्या पार पुढे गेलेला आहे 6 राऊंड्समध्ये, तो 350चा टप्पा ओलांडेल आणि इंडिया अलायन्सची 1 जूनलाच म्हणजे मतदान संपल्यानंतर 4 वाजता दिल्लीमध्ये मीटिंग आहे. ही मीटिंग निश्चितपणे 4 जूनचे आकडे जे येतील त्या मतपेटीतून बाहेर येतील. या मतपेटींची सुरक्षा, या मतदानामध्ये मतदान पोलिंग एजंट्सनी कसं ते हँडल करावं आणि
जर डिस्प्यूट असेल तो चेकमेट करण्याकरता सुप्रीम कोर्टामध्ये कोणत्या पोझिशन्स घ्याव्यात याच्याविषयी ती प्रामुख्याने चर्चा असेल. आणि जिंकल्यानंतर 4 जून नंतर पुन्हा इंडिया आघाडीला पुढचा जो अलायन्स फॅक्टर आहे निवडून आल्यानंतर प्रश्न येतच नाही की मोदींना काहीतरी स्थान असेल का, ते वाराणसीतून निवडून येणार नाहीत असं आता काँग्रेस पक्षाचे अजय राय हे जे युपीचे अध्यक्ष आहेत हे त्यांचे जरी गेले 3 वेळा पडले असले तरी आता त्यांचं मताधिक्य हे वेगळ्या संदर्भात निश्चितपणे मोदींचा पराभव होऊ शकतो वाराणसीमध्ये अशा तऱ्हेच्या वातावरणामध्ये युपी मधलं इलेक्शन आहे. आणि अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांची वाराणसी मधली रोड शो हा अभूतपूर्व असा होता. मुख्य माध्यमांनी ते दाखवण्याचं टाळलेलं आहे का मुख्य माध्यम 4 जून नंतरच इंडिया अलायन्स कडे बघतील. आता छोटी माध्यमं, सोशल मीडिया आणि युट्यूबर्स हे राहुल गांधींची अखिलेश यादव यांची वाराणसी मधली रोड शो दाखवतात तेव्हा प्रचंड मोठा समुदाय त्यांच्याभोवती जसा एकवटतोय त्यावेळेस अजय राय यांची निवडणूक ही मोदींच्या पराभवासाठी कारणीभूत झालेली असेल असं चित्र त्या ठिकाणी आहे. पण मुख्य गोष्ट मोठं चित्र हे 350 पार करणारी ही इंडिया अलायन्सच्या बाजूने एक मोठा विजय नोंदवणारा हा 1 जूनचा त्या ठिकाणी संध्याकाळी जे एक्झिट पोल्स येतील त्या एक्झिट पोल नंतर पहिल्यांदा मोठी माध्यमं मोदींच्या बाजूने बोलतील. पण सगळा युट्यूब जो चॅनल आहे हे सगळे लोक 350 पार करणारा इंडिया अलायन्सचा रिझल्ट एक्झिट पोल मधून दाखवतील. यात माझ्या मनात काही शंका नाही. माझं स्वतःचं मत आहे इंडिया अलायन्स हा 350 पार करेल विथ द रेकॉर्ड म्हणजे मत हे 40 सीटा जिंकून या 57 ठिकाणी 40 सीटा जिंकून इंडिया अलायन्स 350 पार असेल हे या ठिकाणी मी मत नोंदवतो. आणि 1 जूनला शेवटची जी फेरी आहे ही इंडिया अलायन्सला 4 जूनला सत्तेवरती बसवण्यासाठी पूर्णपणे यशस्वी झाले असेल. इंडिया अलायन्स ऑलरेडी 300 पार आहे हे या ठिकाणी स्पष्ट करतो. त्यामुळे शंकेला कोणती जागा असण्याचं कारण नाही. जर तर म्हणणाऱ्या लोकांना कोणती जागा असण्याचं कारण नाही. प्रेसिडेंट मुर्मू हे इंडिया अलायन्सलाच बोलवतील अशा तऱ्हेची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली असेल हे माझं स्पष्ट मत आहे. त्यामुळे जर तर नाही स्पष्टपणे इंडिया अलायन्स हे त्या ठिकाणी 350 पार करून सत्तेवर आलेलं असेल. धन्यवाद. इथेच थांबतो.